आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असतानाच आता पेट्रोल टंचाई झाल्याच्या अफवेनं सांगली, मिरज, ईश्वरपूरसह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली आहे। परिणामी काही पेट्रोल पंपावरील इंधन संपलं तर काही पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। कलेक्टर साहेबांनी असू दे किंवा सरकारनं असू दे सर्व पुरवठा सुरळीत आहे असं सांगितलेलं आहे, तरीसुद्धा माणसांच्या भीतीचं वातावरण झालेलं आहे। आज जो कोणी 50 रुपयाचं टाकतोय तो 500 रुपयाचं तेल टाकून इथून जातो, परंतु ह्या गोष्टीचं शेवटी 2 दिवस झालं आमचे कामगार आम्ही स्वतः या पंपावरून घरी पण गेलेलो नाही। जेवढी सेवा देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। शेवटी ह्या गोष्टी सरकारकडून थोडीशी गाईडलाईन मिळाली आणि पब्लिकला शाश्वत जर केलं तर या गोष्टी होणार नाहीत असे आम्हाला एक खरोखर सरकारनं आणि कलेक्टर साहेबांनी या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून पब्लिकला शाश्वत करावे अशी कळकळीची माझी विनंती आहे। साताऱ्यात देखील पेट्रोल पंपावर गर्दी उसळली होती। पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे वाहन चालकांनी पंपावर गर्दी केली। सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पेट्रोल संपणार असल्याच्या अफवेनं रांगा लागल्या होत्या। अनेक पेट्रोल पंपावर मोठमोठे कॅन घेऊन पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। पेट्रोल सुरळीत चालू होतं आपलं, परंतु काही कारणास्तव गर्दी लोकांनी भरपूर केली। अफवा पसरली की पेट्रोल उद्यापासून भेटणार नाही, नाही तर काय होणार, बंदच पडणार, 5 दिवस लॉकडाऊन लागणार आहे। त्यामुळे लोकांनी भरपूर गर्दी केली। त्यामुळे कुणी केनं भरून कुणी काय जे भेटेल ते भरून घेऊन गेले। त्यामुळे आमचा सगळा स्टॉक संपला। आखाती युद्धाचा फटका भारतात देखील जाणवतोय। विदर्भात देखील अनेक जिल्ह्यात इंधन टंचाईच्या अफवेमुळे वाहन चालक पेट्रोल पंपावर गर्दी करतायत। गोंदियातील पेट्रोल पंपावर देखील नागरिकांनी गर्दी केली होती। यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नसून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। इस वक्त हमारे जिले में 82 पेट्रोल पंप है। उसमें टोटल स्टॉक पेट्रोल का 6.5 लाख लीटर है और डीजल का 8.5 लाख है, जो मेरे हिसाब से ये 3 दिन के लिए काफ़ी है। एक थोड़ी गैरसमझ फैलाई गई है कि यहाँ पे ज़िले में पेट्रोल और डीजल की किल्लत है। ऐसी कोई परिस्थिति नहीं है। जितना स्टॉक हमारे पास है मेरे हिसाब से ये 3 दिन के लिए काफ़ी है। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। भोंदूखऱ्यातनं 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय असून सरकारी वकिलांनी कोर्टात याबाबत युक्तिवाद केला। भोंदू अशोक खऱ्याच्या पोलीस कोठडीमध्ये 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। 29 मार्चपर्यंत कोर्टानं खऱ्यातला पोलीस कोठडी सुनावली असून नाशिक कोर्टाबाहेर संतप्त नागरिकांनी अशोक खऱ्यातवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। अशोक खऱ्यात लोकांना कस्तुरी द्यायचा, त्याचबरोबर खऱ्यात वाघ, साप लोकांना दाखवायचा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। दरम्यान सापाबद्दल मला काहीच माहीत नाही असं उत्तर खऱ्यातनं कोर्टात दिलं। भोंदू खऱ्याच्या मिरगावातील फार्म हाऊसमधून 1 बंदूक आणि 21 काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत, तर वापरलेली 5 काडतुसं देखील सापडलेली आहेत। त्यामुळे आता या गोळ्यांचा वापर भोंदू खऱ्यातनं कुठे केला हा प्रश्न निर्माण झालाय। हणाची कातडी देखील सापडल्यानं त्यानं हणाची शिकार केली आहे की नरबळी दिला याचाही पोलीस शोध घेत आहेत। भोंदू अशोक खऱ्यात प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं। खऱ्यात देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती, त्यानंतर सरकारनं त्याच्या परदेश प्रवासाला तात्काळ बंदी घातली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। बच्चू कडूंचाही भोंदू खऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जेव्हा भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या म्हणत खऱ्यातनं बच्चू कडूंना आशीर्वाद दिल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं। खऱ्यात प्रकरणावरून बच्चू कडूंनी निषेध नोंदवत भाजपवर गंभीर आरोप केलेत। कार्यकर्त्यांसोबत गेलो, तिथे सत्कार झाला म्हणून पाया पडल्याचं बच्चू कडू म्हणाले। दरम्यान मुद्दाम बदनाम केलं जातंय असा आरोप करत इतर नेते देखील अशा बाबांकडे गेलेत, मग त्यांना का विचारत नाही असा सवाल बच्चू कडूंनी विचारला। लोकसभा निवडणुकीपूर्वी कारच्या दारामध्ये अडकून माझ्या बोटाला दुखापत झाली। विरोधकांकडून खोटा आरोप करत बदनामी सुरू असल्याचं म्हणत विरोधकांच्या आरोपांचा तटकरेंनी समाचार घेतला। अशोक खऱ्यात प्रकरणी झालेल्या टीकेला तटकरेंनी उत्तर दिलं। लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे। उत्तर महाराष्ट्रातील एक महिला नेत्या खऱ्यातकडे तोटका करण्यासाठी गेल्याची माहिती मिळालेली आहे। एसआयटीच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू खऱ्याच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेलपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। शिरढोण गावात खऱ्याच्या नातेवाईकांच्या नावावर सातबाऱ्याची नोंद असल्याचं उघड झालंय। या जमीन व्यवहारासाठी कोट्यावधी रुपये दिल्याची चर्चा आहे। नोंदणी प्रक्रिया तातडीनं करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोपही आहे।
अशोक खरात आणि सनदी अधिकारी यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजित भोंडे पाटील यांची पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आलाय. रुपाली ठोंबरेंविरोधात पक्षांतर्गत नाराजीचा सूर असल्याचं पाहायला मिळतंय. मराठवाड्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुपाली ठोंबरेंवर कारवाई करत समज देण्याची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात रुपाली ठोंबरे यांनी घेतलेल्या भूमिका आणि केलेल्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव इथे अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टची पाहणी केली. ईशान्येश्वर मंदिरात देखील हा भोंदूबाबा महिलांसोबत गैरकृत्य करत होता असा गंभीर आरोप देसाई यांनी केलाय. हा अशोक खरात स्वतःला देवापेक्षा देखील मोठं समजत होता. अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली. सविस्तर बातमी पाहूयात. 2022 मध्ये ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान ठाकरे कुटुंबासोबत संघर्षाचे प्रसंगही आले. मात्र ठाकरेंविषयीचा मनातील ओलावा एकनाथ शिंदे यांनी शक्य तेवढ्या वेळा जपला. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेच्या निरोपावेळी शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचा उल्लेख साहेब असा केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. विधान परिषदेतील 9 आमदारांच्या निरोपाच्या समारंभावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय. निरोपाच्या भाषणावेळी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंचं कौतुक करताना 4 ओळी म्हटल्या. या शायरीतून त्यांनी ठाकरेंना टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांना शायरीतूनच उत्तर दिलंय. हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे. माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हात पकडना पडा. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हेंसह 9 आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ लवकरच संपणार आहे आणि या 9 आमदारांचं हे शेवटचं अधिवेशन आहे. विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या आमदारांना निरोप देण्यात आला. तर या निमित्तानं विधिमंडळ परिसरात या निवृत्त आमदारांचं फोटो सेशन पार पडलं. या फोटो सेशनच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र आले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या एका बाजूला उद्धव ठाकरे बसले होते तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते. या सर्व नेत्यांनी एकत्र फोटो काढला. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमधला दुरावा यावेळी कायम असल्याचं दिसून आलं. या फोटो सेशन नंतर या दोघांनी एकमेकांकडे पाहणं देखील टाळलं.